विषबाधेनं मयत झालेल्या मेंढ्याचं मटण विक्री केल्याप्रकरणी पेठवडगाव पोलिसांनी चौघांना अटक केली आहे। न्यायालयानं त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे। गुरुवारी 6 नोव्हेंबरला हातकणंगले तालुक्यातील अंबप इथल्या सतीश सर्जेराव हिरवे यांच्या 20 मेंढ्या विषबाधेनं मृत झाल्यात। मेंढपाळ सतीश हिरवे आणि सुहास हिरवे यांनी वाठार इथल्या सागर भोपळे यांना यातील 2 मृत मेंढ्या आणि कोडोलीतील जमीर इनामदार यांना 3 मेंढ्या विकल्या होत्या। भोपळे आणि इनामदार यांनी मृत मेंढ्यांच्या मटणाची विक्री करून ग्राहकांना फसवले। याबद्दलची माहिती मिळताच पेठवडगाव पोलिसांनी सागर भोपळे आणि जमीर इनामदार यांना ताब्यात घेऊन मटण विक्री केलेल्या ग्राहकांकडून मटण परत घेतलं। मेंढपाळ सतीश हिरवे आणि सुहास हिरवे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। या चौघांविरोधात पेठवडगाव पोलिसात गुन्हा दाखल करत त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं। या चौघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे।